तर बघा मी तुम्हाला मस्त चवळीच्या शेंगाची भाजी बनवून दाखवणार आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून पण सांगा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी. तर बघा ह्या चवळीच्या शेंगा अर्धा किलो आहेत, 500 ग्रॅम. तर ह्या मी चांगल्या तोडून 2 पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि हे तोडताना मागचं पुढचं काढून टाकले आणि अशा तोडून घेतल्यात. तुम्ही चाकूनी कापल्या तरी चालतं किंवा अशा गवारीसारखं तोडलं तरी चालतं. हे असे तुकडे करून घ्यायचे. तर त्याच्यासाठी मी थोडंसं वाटण करणार आहे. तर वाटणात काय घेतलं मी इथं एकदम थोडासा खोबऱ्याचा तुकडा आहे, अद्रक आहे थोडीशी आणि हा गावरान लसूण आहे. तर हा लसूण थोडाच घेतला आहे. 3 हिरव्या मिरच्या आहेत आणि एक लाल पिकलेलं टमाटे आहे. तर आता ही पाणी न घालता मिक्सरमधून याला काढून घेते. तर बघा हे मिक्सरमधून काढून घेतलं. याला साईडला ठेवते आता. आणि इथं मी एक थोडा मीडियम साईजचाच कांदा आहे, तो एक कांदा असा बारीक चिरून घेतला आहे. आता इथं कढई तापायला ठेवली, त्याच्यात तेल टाकून घेते. तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. थोडीशी मोहरी टाकली. मोहरी तडतडली की जिरं टाकायचं. थोडे जिरं टाकले आणि हा एक कांदा चिरून घेतला होता, तो कांदा टाकते. कांद्याला चांगलं मऊ होऊ द्यायचं. तर बघा इथं कांदा चांगला मऊ झाला आहे. आता जे आपण वाटण केलं होतं ते वाटण टाकणार आहे याच्यात. त्याला चांगलं परतून घ्यायचं, कारण हे खोबरं पण कच्चं होतं आणि टमाटर पण कच्चं आहे. तर ह्याला चांगलं भाजून घ्यायचं. आता बघा याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतले, म्हणजे लसूण खोबरं सगळं चांगल्या पद्धतीत भाजलं गेलं आहे. तुम्ही भाजी हिरवी मिरचीसुद्धा कूट घालून करू शकता. हिरव्या मिरचीत पण छान होती. आता इथे 1 चमचा धण्याची पावडर घेतली, थोडीशी हळद आहे आणि लाल तिखट आहे. तर हा कलर पण याचा छान आहे आणि तिखट पण आहे. चवीला पण मिरची तिखट आहे. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. याला मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं. चवीपुरतं मीठ टाकते. आता भाजलाय चांगला मसाला. त्या शेंगा धुवून ठेवल्या होत्या, त्या शेंगा टाकून घ्यायच्या. एक चमचा गरम मसाला आहे, तो मसाला टाकते. आणि शेंग कवळी असते त्याच्यामुळे लवकर शिजते शेंग. त्याला थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन झाकण ठेवते याच्यावर. तर बघा हे पाणी भांडं मी तेच विसरून घेतले मसाला वाटलेलं आणि ते थोडंसं पाणी टाकलं. त्याला झाकून ठेवून देते. गॅस बारीकच आहे बघा, गॅस काही मोठा केलेला नाही. आता हे बारीक गॅसवर 10 मिनटं शिजू द्यायचे. 1-2 वेळेस याला अधूनमधून परतून घ्यायचं, नाही तर खाली लागायला नको. तर बघा 10-12 मिनटं झालेत आणि मस्त बारीक गॅसवर एकदम मऊ शिजली छान. थोडंसं मी असं लपतप ठेवली. तुम्ही पाहिजे त्याला थोडासा रस्सा पण करू शकता.
तर बघा ही कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.